खारघरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हाती एसआयआर मोहिमेचे फॉर्म घेतले आहेत. नागरिकांनी रंगेहात पकडला आहे. एसआयआर मोहिमेचा पर्दाफाश करण्यात आलाय. एसआयआर फॉर्मवरून रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप आहेत. रोहित पवारांनी ट्विट करत सरकारवर गंभीर आरोप केले. खारघरमधील भाजप कार्यकर्त्यांच्या हाती एसआयआर मोहिमेचे फॉर्म असल्याचं नागरिकांनीच रंगेहात पकडल्यानं निवडणूक आयोगाच्या कथित पारदर्शक एसआयआर मोहिमेचा पर्दाफाश झालाय. त्यामुळे एसआयआर ही मोहीम कशी फसवी आणि नावापुरती राबवली जाते हे स्पष्ट झालंय. या मोहिमेच्या माध्यमातून भाजप आपल्या पुढील विजयाचा पाया घालण्याचा कसा प्रयत्न करत आहे हे आम्ही वारंवार सांगत आलो असून त्याला आजच्या या घटनेने एक प्रकारे पुष्टीच मिळाली आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे ही विचारणा केली, परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हात दाखवून त्यांनी आपली सुटका करून घेतली आहे. आता निवडणूक आयोग या भाजप कार्यकर्त्यांवर काय कारवाई करते याकडे आमचं लक्ष लागलंय. पण या मोहिमेच्या माध्यमातून जे काही चाललंय ते संविधानाच्या विरोधात असून यावर सामान्य लोकांनीही आवाज उठवला पाहिजे असं ट्विट त्यांनी केलंय. खारघरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हाती एसआयआर मोहिमेचे फॉर्म असल्याचं नागरिकांनीच रंगेहात पकडल्यानं निवडणूक आयोगाच्या कथित पारदर्शक एसआयआर मोहिमेचा पर्दाफाश करण्यात आलाय. यामुळे एसआयआर ही मोहीम कशी फसवी आणि नावापुरती राबवली जाते हे स्पष्ट झालंय. या मोहिमेच्या माध्यमातून भाजप आपल्या पुढील विजयाचा पाया घालण्याचा कसा प्रयत्न करत आहे हे आम्ही वारंवार सांगत आलो असून त्याला आजच्या या घटनेने एक प्रकारे पुष्टीच मिळाली आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे ही विचारणा केली, परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हात दाखवून त्यांनी आपली सुटका करून घेतली आहे. आता निवडणूक आयोग या भाजप कार्यकर्त्यांवर काय कारवाई करते याकडे आमचं लक्ष आहे. पण मोहिमेच्या माध्यमातून जे काही चाललंय ते संविधानाच्या विरोधात असून यावर सामान्य लोकांनीही आवाज उठवला पाहिजे असा ट्विट रोहित पवार यांनी केलाय.